छत्रपती संभाजीनगरातील घृणेश्वर मंदिरात गाभाऱ्यातील प्रवेश बंद, केवळ बाहेरून मुखदर्शनाची व्यवस्था। मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाचा निर्णय। वर्ध्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवरील कारवाईत 11 जणांवर गुन्हा दाखल, तब्बल 17,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरात एमआयएमच्या अधिकृत उमेदवाराला भर रस्त्यात मारहाण, तिकीट का कापले असा जाब विचारत मारहाण, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल। नागपुरात 4 दिवसात केवळ 21 अर्ज दाखल, राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणं रखडलं, अर्ज दाखल करण्यासाठी उरले केवळ 2 दिवस। अमरावतीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज जागा वाटपासंदर्भात होणार बैठक, आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता। सोलापुरात लष्कर परिसरात इच्छुक उमेदवाराची हत्या, पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पारलिंगी समुदायातील व्यक्तीची हत्या, संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये चित्रित। सोलापुरात विजयकुमार देशमुखांनी पुकारलेलं बंड शमलं, पालकमंत्री जयकुमार गोरेंशी चर्चा झाल्यानंतर देशमुखांची माघार। मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजपात एकमताने जागा वाटप निश्चित, आज किंवा उद्या उमेदवारांची यादी घोषित होणार, सूत्रांची लोकशाहीला माहिती। सांगली महापालिकेसाठी वसंतदादा पाटलांचे पणतू हर्षवर्धन पाटील मैदानात, हर्षवर्धन पाटील सांगली महापालिका निवडणूक लढवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।